जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उल्हासनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संविधान आणि भारत मातेचं पूजन करण्यात आलंय। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते ओटी चौकापर्यंत भारत मातेची मिरवणूक काढण्यात आली होती। ओटी चौक या ठिकाणी भारतीय संविधान प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करून पूजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, शहर संघटक, युवा सेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला आघाडी उपस्थित होत्या। प्रजासत्ताक दिन मी संपूर्ण शहरवासियांना आणि भारतप्रेमी नागरिकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संविधान पूजन आणि भारत मातेचं पूजन केलं जाते। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांची पूजा केली जाते। आम्हाला दिलेले अधिकार संविधानाने आम्ही विसरत चाललेलो आहे। संविधान याचा अर्थ लोकांनी लोकांकडून चालवलेलं राज्य, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की ठराविक लोकांसाठी, ठराविक लोकांकडून आणि ठराविक लोकांसाठीच चालवलेलं राज्य, अशा प्रकारचं एक राज्यकारभार चाललेला आहे। त्याच्यामुळे या देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते। या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचे अपमान होतात, ज्यांनी या संपूर्ण हिंदुस्थानला हिंदवी स्वराज्य करण्याची संकल्पना पाहिली किंवा जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार आम्हाला ज्यांनी दिला, ज्यांच्यामुळे मिळालेला आहे, त्यांचा अपमान होतोय। ज्यांनी हे संविधान लिहिलं, या देशाला घटना दिली, त्या महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय। म्हणजेच या संविधानाला आम्ही विसरत चाललेलो आहे। या देशामध्ये धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते। म्हणून आज आम्ही प्रतिज्ञा सुद्धा केली की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। या देशावर आमचं प्रेम आहे, आमचं कुठल्याही व्यक्तीवर प्रेम नाही, आमचं कुठल्या भांडवलदारावर प्रेम नाही। आणि म्हणून संपूर्ण जनतेला एक विश्वास देण्यासाठी आणि संविधानाविषयी, लोकशाहीविषयी आणि महापुरुषांविषयी आणि भारत मातेविषयी प्रेम असावं म्हणून आजचा हा केलेला संकल्प। मी संविधानाचं सर्वांनी मान राखला पाहिजे। मग राज्यकर्ते असोत किंवा त्या झोपडपट्टीतले लोक असोत, त्यांना त्यांचे अधिकार कळतील आणि संविधानाचं पूजन नव्हे ते मनामध्ये ठेवतील तरच आपली लोकशाही टिकेल। पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीला, ज्यामुळे संविधानाच्या आधारावर चालते, त्या लोकशाहीला मी हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना, भारतवासियांना 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।